प्रकरण झालं होतं, ज्याच्यामध्ये देशभरातल्या वेगवेगळ्या पत्रकारांना नोटिसेस आल्या होत्या. अदानी यांच्याबद्दल वार्तांकन केलं तर त्याबद्दल त्यांच्यावर नोटिसेस आल्या होत्या. एक गॅग ऑर्डर आली जी नंतर मागं घेण्यात आली. तर आपण बघतो की अभिसार शर्मा असतील किंवा राजू परुळेकर असतील, अशा पत्रकारांवर तुम्ही फक्त एकेरी वार्तांकन करता असा आरोप करून त्यांना नोटिसेस पाठवणं, त्यांच्यावर क्रिमिनल डेफमेशनचे गुन्हे दाखल करणं, अशा प्रकारची कामं एका ठिकाणी अदानी समूह करतोय. मात्र दुसरीकडे जेव्हा आपण त्यांची बाजू घ्यायला जातो, आज या प्रकल्पाच्या ठिकाणी जेव्हा हे सर्व ग्रामस्थांची बाजू ऐकायला आलेली असताना त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला. इथं उपलब्ध असलेले अधिकारी जर बोलत नसतील तर कुणाशी बोलता येईल, कुणाशी संपर्क साधता येईल, हे अतिशय सर्व प्रक्रियेनुसार हे करायचा प्रयत्न केला असता सुद्धा त्यांनी काहीही रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे. त्यांनी फोन नंबर सोडा, साधा ईमेल ID द्यायला सुद्धा नाही म्हटलेलं आहे. तर ह्यावरूनच त्यांना एंटरटेन करायचं नाही आहे, त्यांना कुणालाही उत्तरं द्यायची नाही.